नीट पेपर फुटीनंतर देशभरात गदारोळ झाल्यानंतर आता महाराष्ट्रात एमपीएससीचा पेपर फुटल्याचा आरोप होतोय। आमदार रोहित पवार यांनी हा आरोप केलाय। एमपीएससीनं या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचं सांगितलंय। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा औषध निरीक्षक पदाचा पेपर फुटल्याचा गंभीर आरोप रोहित पवारांनी केलाय। याच मुद्द्यावरून रोहित पवारांनी आज एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंची भेट घेतली। एमपीएससीच्या कार्यालयामध्ये जाऊन त्यांनी या प्रकरणामध्ये कारवाई करण्याचीही मागणी केली। औषध निरीक्षक पदाचा पेपर नंदुरबारच्या कौटिल्य अकॅडमीमधून फुटल्याचं रोहित पवार म्हणाले। एका पालकानं हा पेपर खरेदी केला होता। या पेपरमधले 100 पैकी 90 प्रश्न एमपीएससीच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय। पण रोहित पवारांचे आरोप कौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील यांनी फेटाळून लावले। कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्याची आपली तयारी आहे असं पाटील यांनी म्हटलंय। आणि या क्लासेसकडे 90% प्रश्न हे आधीच दिले गेले होते आणि ते दिल्यानंतर तिथे 20 मार्च म्हणजे 2 दिवस आधी 22 मार्चला परीक्षा होती। 2 दिवस आधी तो परीक्षार्थी उमेदवाराच्या मोबाईलवर तो जे प्रश्न होते 90% ते त्याच्याकडे आले, त्याचा अभ्यास केला गेला। आणि मग ह्यात होतं असं एक समजून घ्या की तो जो क्लासेसचा माणूस आहे तो त्या उमेदवारांना पैशांचा ॲडव्हान्स दिल्यानंतर पैसे दिल्यानंतर व्हॉट्सॲपवर सगळ्या गोष्टी पाठवायच्या आणि 2-3 मिनिटांनंतर तो डिलीट फॉर ऑल करून टाकायचा। यात झालं असतं एका उमेदवाराने ते सगळे डाउनलोड झाले आणि फक्त आपल्याकडे पुरावा असावा म्हणून मित्राला ते सगळे पुरावे त्या ठिकाणी पाठवले। त्यामुळे तिथे पुरावे हे आपल्या हातामध्ये आता लागलेले आहेत। किंवा काय ज्या घटना घडलेल्या आहेत त्याच्याबद्दल खरंच मला पुरेपूर माहिती नाहीये। आणि जेव्हा हे सगळं झाल्यानंतर संबंधित व्यक्ती माझ्याकडे अभ्यासाला यायच्या, विचारपूस करायच्या, इंटरव्ह्यूची तयारी कशी करायची याच्याबद्दल विचारपूस झालेली आहे। कमीत कमी 10-15 वेळेस त्यांनी विचारपूस केलेली आहे। परंतु मी कुठल्याही पद्धतीचं असं व्हॉट्सअप चॅट किंवा माझ्या जी रेकॉर्डिंग्स आहेत किंवा चुकीच्या पद्धतीने ते मेसेजिंग केलं गेलेलं आहे असं मला तरी वाटतंय। आणि मी चौकशीसाठी पूर्णपणे सामोरे जाण्यासाठी तयार आहे सर। 22 मार्चला ऑफलाईन पद्धतीनं ड्रग्ज इन्स्पेक्टरची परीक्षा घेण्यात आली। 12 जूनला या परीक्षेचा लेखी निकाल जाहीर करण्यात आला। 22 जुलैला एमपीएससीने मेरिट लिस्ट जाहीर केली। पण त्याआधी 21 जुलैला पेपर लीक झाल्याबद्दल एमपीएससीला एक ईमेल आला होता। 23 जुलैला एमपीएससीला पेपर लीक झाल्यासंदर्भात पुन्हा एक ईमेल आला। या ईमेलमध्ये पेपर लीक झाल्याबद्दलचे काही व्हॉट्सअप चॅट अटॅच करण्यात आले होते। आणि यामधली एक तक्रार ही खोडसाळपणाची असल्याचं तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्यानं मान्य केलं। पण तक्रार करणारा दुसरा विद्यार्थी पेपर फुटल्याच्या आरोपावर ठाम आहे। तुम्ही सगळ्यांनी मिळून एक पत्र हे लोकेश पाटलाचं का उर्फ गौरव पाटील, हा गौरव पाटील उर्फ लोकेश पाटील हा तसा एकच व्यक्ती आहे। ऋषिकेश गांगर्डे यांनी एक व्हिडिओ हा टाकलेला आहे। त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलेले लोकेश पाटील उर्फ गौरव पाटील हा त्याचा मित्र आहे। त्याला थोडं धमकवलं, त्याला भीती दाखवली गेली म्हणून त्यांनी हे पत्र देऊन माघार घेतली। पण त्या पत्रामध्ये ऋषिकेश गांगर्डेचे सुद्धा नाव आहे आणि तो एक खरा अर्थाने युवा म्हणून आणि एमपीएससी विद्यार्थ्यांचा विचार करत असल्यामुळे तो त्याच्या भूमिकेवर ठाम आहे आणि त्यांनी सांगितलं की मी माझी कंप्लेंट मागे घेतलेली नाही। मीनवाईल ज्या उमेदवारांनी ज्या विद्यार्थ्यांनी तक्रार केलेली आहे त्यांनीच काल रात्री एक आयोगाला ईमेल पाठवला आणि त्यांनी सांगितलं की त्यांनी केलेली तक्रार ही चुकीची आहे। कारण त्याचा एक जो मित्र आहे तो या परीक्षेमध्ये पास झाला नाही आणि त्याला वाटलं की जर आपण या संदर्भामध्ये जर ही परीक्षा रद्द झाली तर आपल्याला परत परीक्षा देता येईल। कारण ही परीक्षा अनेक वर्षांनी झाली, पुढची अनेक वर्ष ही परीक्षा होणार नाही आहे। आम्ही या पण गोष्टी शहानिशा करतोय। एका उमेदवारांनी एक रील व्हायरल केलेली आहे इंस्टावर, त्यांनी सांगितलं की मी ही जी तक्रार आहे ही खरी आहे। त्याशिवाय काही उमेदवारांनी म्हटलं की सगळी तक्रार खोटी आहे। या संदर्भात आम्ही सगळ्या गोष्टींची आता चौकशी करतोय, ज्याची आम्ही पोलिसांमध्ये तक्रार देतोय। ज्या मुलाने तक्रार केली होती त्या मुलावर एमपीएससीने इतके दबाव आणले की तो मुलगा आता अक्षरशः फोन बंद करून नॉट रिचेबल आहे। अशा सगळ्या दबावात त्या मुलाच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर काय, ह्याची जबाबदारी कोण घेणार? एक दुसरं असं की एमपीएससीला हे आज का सुचलं?
जो मेल साधारणतः 1 महिन्यापूर्वी गेलाय त्यावर MPSCला हे उत्तर आत्ता का सुचलं? त्यामुळे MPSCने हे सगळं बोलताना माझी पुन्हा विनंती आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिव हरपालजी, त्यांना पुन्हा एकदा आमची विनंती आहे, तुम्ही समोरासमोर बसा, आमची तुमच्या समोर बसून चर्चा करायची तयारी आहे. ज्या पद्धतीने आम्ही कायदे कडक करतोय, ज्या पद्धतीने काल प्रधानमंत्री मोदीजींनी टास्क फोर्स निर्माण केले आहेत, समाजविरोधी इलेमेंट्स आहे पेपर फोडणारे, याचा खऱ्या अर्थाने बंदोबस्त करण्याकरता अधिक कडक कायदे देश आणि राज्य करताय. आमचं सरकार, मोदीचं सरकार, देवेंद्रजीचं सरकार अत्यंत याला सिरियस घेतलं. आपण बघितलं असाल की 3 दिवसापासून 4 दिवसापासून आणि मागच्या अनेक काळापासून प्रधानमंत्री स्वतः या ठिकाणी लक्ष घालून आहे. अशा पेपरफुटी करणाऱ्याची हिंमतच होऊ नये अशी काळजी केंद्र सरकार, राज्य सरकार घेत आहे. देशभरामध्ये पेपरफुटीची जणू काही स्पर्धा सुरू आहे. नीट पेपरफुटीनंतर महाराष्ट्रामध्ये TETचा पेपर देखील फुटला होता. आता MPSCचाच पेपर फुटल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.